तुम आ गए हो, नूर आ गया है, नहीं तो चरागों से लो जा रही थी, मिलने की तुमसे वजह मिल गई है, बड़ी बेवजह जिंदगी जा रही थी. So my name is Deepak Bisay and I welcome you to all on your awesome channel, and name of that channel is Physics by Baubule of Physics. So today we will going to see a very important topic from 11th standard NCERT, chapter number 2, unit and measurement, and points नाव आहे significant figures. तर एका गोष्टीविषयी तुम्हाला मी आत्ताच अश्युअर करू शकतो की बाबा हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर यानंतर या टॉपिक संदर्भात तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज असणार नाही. तर करायचं चालू. ठीक आहे. टॉपिकचं नाव आहे आपल्या सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट फिगर्स. इकडे लक्ष द्या मित्रांनो, सिग्निफिकंट फिगर JEE आणि नीट या दोन्हीमध्ये सुद्धा सिग्निफिकंट फिगर्सवर प्रश्न हे येतात की बाबा एखाद्या संख्येमध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत हे आपल्याला ओळखावं लागतं. त्यानंतर सिग्निफिकंट फिगरची ॲडिशन कशी करायची, सबस्ट्रॅक्शन कसं करायचं, मल्टिप्लिकेशन कसं करायचं आणि डिव्हिजन कसं करायचं. तर आज आपण बघूयात सिग्निफिकंट फिगर्स. तर पहिले बघू सिग्निफिकंट या शब्दाचा अर्थ काय होतो. सिग्निफिकंट म्हणजे इम्पॉर्टंट. सिग्निफिकंट म्हणजे काय, इम्पॉर्टंट. आणि फिगर्स म्हणजे काय, संख्या. एक गोष्ट लक्षात ठेवा की बाबा आपल्या जनरल मॅथमॅटिक्समध्ये आपण जे काही रूल्स लावतो ते रूल्स इकडे लावायचे नाही. हे रूल्स फक्त सिग्निफिकंट फिगर हा शब्द आला त्यावेळेसच यूज करायचे. बघा तुम्ही NCERTच्या बुकमध्ये जर बघितलं तर तिथं भरपूर 13-14 असे रूल्स दिलेले आहेत. मी तुम्हाला फक्त 3 रूल्स देणार आहे की ज्यांच्या मदतीनं कोणत्याही व्हॅल्यूमध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत हे तुम्ही इझिली ओळखू शकता. तर बघा त्या 3 रूल सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी तयार करतो. बघा काही असतात बघा लीडिंग झिरो. काय असतात, लीडिंग झिरो. लीडिंग झिरो म्हणजे काय, लीड करणे म्हणजे काय, समोर समोर करणे. बघा एखादी संख्या आहे फॉर एक्झाम्पल 0 0 0 2 3 4 5 ही एक संख्या आहे. तर या संख्येच्या समोर हे काय आहेत, 0. या झिरोला काय म्हणतात, लीडिंग झिरो. नंबर 2 आहे ट्रेलिंग झिरो. काय आहे, ट्रेलिंग झिरोज. ट्रेलिंग झिरोज. ट्रेलिंग म्हणजे काय, संख्येच्या मागं असणारे झिरो. एक संख्या लिहितो फॉर एक्झाम्पल 8 4 3 2 0 0 0 0. हे काय आहेत, ट्रेलिंग झिरो जे संख्येच्या मागे असतात. आणि तिसरं आहे 0 इन बिटवीन. तिसरं काय आहे, झिरोज इन बिटवीन म्हणजे संख्येच्या मध्ये जे झिरो असतात त्याला आपण काय म्हणतो, झिरोज इन बिटवीन. बघा 3 4 2 1 0 0 0 0 3 2 1. आता हे काय आहेत, झिरोज इन बिटवीन. बघा संख्येच्या समोर असतात ते लीडिंग झिरो, संख्येच्या मागं असतात ते ट्रेलिंग झिरो, आणि 2 संख्येच्या अशा मधामध्ये जे झिरो असतात त्यांना काय म्हणायचं, झिरोज इन बिटवीन. तर या 3 गोष्टीवर मी तुम्हाला काय करणार आहे, 3 रूल सांगणार आहे. तर त्याच्या संदर्भात आहेत 3 रूल्स. हे रूल्स कशाचे आहेत, टू आयडेंटिफाय हाऊ मेनी नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर प्रेझेंट इन गिवन फिगर्स. ओके. तर पहिला रूल बघा, लीडिंग झिरो नेव्हर सिग्निफिकंट. काय रूल आहे, लीडिंग झिरो नेव्हर म्हणतोय मी, नेव्हर कधीच नाही, नेव्हर सिग्निफिकंट. नेव्हर शब्द आला. बघा हे असे झिरो आहेत ते कधीही कन्सिडर करायचे नाही, कारण रूल काय आपला, लीडिंग झिरो नेव्हर सिग्निफिकंट. हा आहे फर्स्ट रूल. दुसरा रूल आहे रिगार्डिंग ट्रेलिंग झिरो. बघा ट्रेलिंग झिरो सिग्निफिकंट इफ डेसिमल.
बघा हे ट्रेलिंग झिरो असतात ते सिग्निफिकंट असतात, पण कधी पॉईंट असला तर डेसिमल. बघा इथं मी पॉईंट दिला, हे झिरो सिग्निफिकंट झाले. जर मी हा पॉईंट काढून टाकला तर आता हे झिरो सिग्निफिकंट नाहीत. लक्षात आलं? ट्रेलिंग झिरो नेव्हर सिग्निफिकंट, पॉईंट असो की नसो हे लिडिंग झिरो कधीही कन्सिडर करायचे नाही. दुसरा रूल काय? ट्रेलिंग झिरो. ट्रेलिंग झिरो सिग्निफिकंट इफ डेसिबल. आता हे झिरो सिग्निफिकंट नाहीत, याच्यात पॉईंट दिला की काय झाले? सिग्निफिकंट झाले. हा आहे दुसरा रूल, ट्रेलिंग झिरो सिग्निफिकंट इफ डेसिबल. आणि तिसरा रूल आहे मित्रांनो, झिरोज इन बिटवीन. असे झिरोज इन बिटवीन ऑलवेज सिग्निफिकंट. झिरोज इन बिटवीन ऑलवेज, काय म्हणतोय मी? ऑलवेज सिग्निफिकंट. हे 3 रूल जर तुम्ही लक्षात ठेवले तर कोणतीही व्हॅल्यू असेल तर त्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत हे तुम्ही इझिली ओळखू शकता. पहिला रूल, लिडिंग झिरो नेव्हर सिग्निफिकंट, ट्रेलिंग झिरो सिग्निफिकंट इफ डेसिमल, आणि तिसरा आहे झिरोज इन बिटवीन ऑलवेज सिग्निफिकंट. याचा स्क्रीनशॉट घ्या, मग आपण काही याच्यावर एक्झाम्पल बघूत. घेतला स्क्रीनशॉट? बघा कुठं गेलं? हा आलं लक्षात? आता बघा याच्यावर आपण बघू काही एक्झाम्पल्स. हे रफ करतो मी. फार महत्त्वाच्या संख्या आहेत. इकडे बघा, आता इथं एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल आता इथं व्हॅल्यू लिहितो मी, त्याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत हे आपण बघू. नंबर 1 4 3 2 1 0 0 2. दुसरं एक एक्झाम्पल घेतो 0 0 0 0 8 9 3 2. तिसरं एक एक्झाम्पल घेतो 0.0 2 2 1 1. चौथं एक एक्झाम्पल घेतो 3 2 1 0 0 0. पाचवं एक एक्झाम्पल घेतो 0.1020. सहावं एक एक्झाम्पल घेतो 3.000. या 6 एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात येईल. बघा आता या संख्येमध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत ते बघायचं. बघा झिरो दिसायला का? हो. मधात दिसायला का? आहे. मग रूल काय आपला? झिरोज इन बिटवीन ऑलवेज सिग्निफिकंट, म्हणजे हे 2 झिरो कन्सिडर करायचे. मग या संख्येमध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत? बघा 1 2 3 4 5 6 7. आन्सर किती आला आपलं? 7. या संख्येमध्ये 7 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा हे कोणते झिरो आहेत? लिडिंग झिरो. आपला रूल काय? लिडिंग झिरो नेव्हर सिग्निफिकंट, पॉईंट असो किंवा नसो हे झिरो कन्सिडर करायचे नाही. मग या व्हॅल्यूमध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत? बघा 1 2 3 आणि 4. याचा आन्सर किती आहे? 4. त्याच्यानंतर याच्यात पहा, हे पण कसे आहेत? लिडिंग झिरो आहेत. लिडिंग झिरो नेव्हर सिग्निफिकंट 1 2 3 4. याच्यात किती आहेत? 4. याच्यात किती आहेत? बघा हे कोणते झिरो आहेत? ट्रेलिंग झिरो. रूल काय सांगतो? ट्रेलिंग झिरो सिग्निफिकंट इफ डेसिमल. इथं पॉईंट आहे का? नाही, म्हणून हे झिरो कन्सिडर करायचे नाही. मग याच्यात किती आहेत? 1 2 3. याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहे? 3. आता या संख्येमध्ये पहा, बघा हा कोणता झिरो आहे? लिडिंग झिरो. रूल काय सांगतो? लिडिंग झिरो नेव्हर सिग्निफिकंट, म्हणून हा झिरो आपण कन्सिडर करायचा नाही. मग हा झिरो ट्रेलिंग झिरो आहे, पण याच्यामध्ये पॉईंट आहे का? आहे, म्हणून या संख्येमध्ये बघा 1 2 3 4. याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत? 4. बघा हा झिरो झिरोज इन बिटवीन आहे म्हणून कन्सिडर करायचा, आणि हा झिरो काऊन कन्सिडर करायचा? कारण याच्यामध्ये पॉईंट दिलेला आहे. ट्रेलिंग झिरो सिग्निफिकंट इफ डेसिमल, झिरोज इन बिटवीन ऑलवेज सिग्निफिकंट, अँड लिडिंग झिरो नेव्हर सिग्निफिकंट. म्हणून या संख्येमध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत? 4. तसंच याच्यामध्ये सांगा हे कोणते झिरो आहेत? ट्रेलिंग झिरो. ट्रेलिंग झिरो सिग्निफिकंट इफ डेसिमल. आहे का डेसिमल? हो आहे, मग कन्सिडर करावे लागतील. 1 2 3 आणि 4. याच्यामध्ये किती आहेत? 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. हे एक्झाम्पल लिहून घ्या. हे रूल्स मी मिटवतो. पहा इतक्या सिंपल पद्धतीनं एखाद्या संख्येमध्ये दिलेले सिग्निफिकंट फिगर्स आपण सहज ओळखू शकतो. त्याच्यानंतर JEE नीटमध्ये एक प्रश्न याच्यावर येतो की एखाद्या संख्येमध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत ते ओळखा. त्याच्यानंतर असते की सिग्निफिकंट फिगरची ॲडिशन कशी करायची, सबस्ट्रॅक्शन कसं करायचं, मल्टिप्लिकेशन कसं करायचं आणि डिव्हिजन कसं करायचं. बघा इथं लिहितो मी ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन का लिहिलं मी? कारण सिग्निफिकंट फिगरमध्ये ॲडिशनसाठी जे रूल आहेत
तेच रूल सबस्ट्रॅक्शनसाठी आहेत आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसाठी वेगळे रूल आहेत. इकडे लिहितो मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. बघा, 2 सिग्निफिकंट फिगर असतील, 4 असतील, किती असतील, त्यांची बेरीज कशी करायची आणि त्यांची वजाबाकी कशी करायची, याच्यासाठी जे रूल्स आहेत ते सारखे आहेत. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसाठी जे रूल्स आहेत ते सारखे आहेत. आता पहिले आपण बघू ॲडिशन. एक ॲडिशन देतो मी बघा, 50.2312 प्लस 22.22 प्लस 1.213, याची काय करायची आपल्याला ॲडिशन. एक्झाममध्ये प्रश्न आला, अशी संख्या दिली की याची ॲडिशन करा, पण कशी करायची ॲडिशन, अकॉर्डिंग टू द रूल्स ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. तर बघा याची बेरीज कशी करतो मी, तर लिहितो 50.2312, त्याच्यानंतर 22.22, त्याच्यानंतर 1.213, याची काय करायची आपल्याला ॲडिशन. बघा ॲडिशन करताना आपण काय करत असतो, पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा पहिली गोष्ट. आता ॲडिशन तर ॲडिशनच्या पद्धतीनंच करायची, पण बघा पहिले पॉईंटच्या नंतर मला अशी जागा शोधायची आहे जिथं 0 मी मनाने कन्सिडर करणार आहे. बघा पॉईंटच्या नंतर मी चाललो, 0 कुठं कन्सिडर करायलो, पहिला इथं. जिथं तुम्ही 0 मनाने कन्सिडर करसाल त्याच्या अगोदर एक डॉटेड लाईन ओढून घ्यायची आणि आता सिंपल आपल्या मॅथमॅटिक्सनुसार याची बेरीज करायची. हे 2, हे 3 आणि 1 4, 3 आणि 2 5 आणि 1 6, बेदुनी 4 आणि हे 6, पॉईंट 2 आणि 1 3, 5 आणि 2 7. आता ही आली बेरीज. तर याच्या ॲडिशनचं उत्तर अकॉर्डिंग टू सिग्निफिकंट फिगर्स किती आहे बघा. ही जी आपण डॉटेड लाईन ओढलेली आहे, या डॉटेड लाईनच्या पलीकडच्या संख्या कन्सिडर करायच्या नाहीत. त्या कधी कन्सिडर करायच्या ते सांगतो. मग याचा आन्सर काय, डॉटेड लाईनच्या पलीकडच्या संख्या आपण कन्सिडर करणार नाही. मग आन्सर काय आलं, 73.66, हे आहे तुमचं आन्सर. परत सांगतो मी, लक्षात ठेवा हे सगळे रूल्स कधी यूज करायचे, ज्या वेळेस अकॉर्डिंग टू द रूल्स ऑफ सिग्निफिकंट फिगर्स, हे नाव लक्षात ठेवा, हे आल्यावरच असं करायचं. ठीक आहे. आता हीच समजा ॲडिशन, आता हीच ॲडिशन आहे, पण इथं किती व्हॅल्यू आहे समजा 4. मग याची ॲडिशन काय होईल आपण बघू. लक्षात ठेवा डॉटेड लाईन मारली त्याच्या पलीकडच्या संख्या कन्सिडर करायच्या नाही. कधी करायच्या ते सांगतो. बघा इथं मी एक संख्या वाढवलेली आहे, आता ही डॉटेड लाईन इथं राहणार का नाही. आता ही संख्या आहे फॉर एक्झाम्पल, याची ॲडिशन करायची. मग पॉईंटच्या नंतर पहिला 0 मी कुठं कन्सिडर करतोय बघा, मी शोधतोय जागा 0 लिहिण्यासाठी. बघा इथं 0 नाही, मग याच्या अलीकडून काय करणार मी, एक डॉटेड लाईन ओढून घेणार. डॉटेड लाईनच्या पलीकडच्या संख्या मी कन्सिडर करणार नाही. पण सपोज इथं आपण एक संख्या घेऊ 6, मनाने घेतोय मी रूल सांगण्यासाठी. आता 6 आणि 2 8, 4 आणि 4 8, 3 आणि 2 5 आणि 1 6, व्यतिरिक्त 6, पॉईंट 3, 5 आणि 2 7, ही आली याची ॲडिशन. आपला रूल काय सांगतोय की डॉटेड लाईनच्या पलीकडच्या संख्या कन्सिडर करायच्या नाहीत. पण कधी कन्सिडर करायच्या, डॉटेड लाईनच्या पलीकडची संख्या ही 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तर अगोदरची संख्या एकानं काय करायची, इन्क्रीज करायची. जसं मॅथमॅटिक्समध्ये आपण राऊंड ऑफ वगैरे करत असतो त्या पद्धतीनं. मग याचा आन्सर काय झालं बघा, 73.66. डॉटेड लाईनच्या पलीकडची संख्या मी कन्सिडर केली नसती, 5 पेक्षा कमी असती, तर 5 पेक्षा मोठी आहे 8, म्हणून अगोदरची संख्या काय होईल, एकानं इन्क्रीज. मग या 8च्या ठिकाणी काय होईल 9. तर हे होईल तुमचं आन्सर. तर हे रूल सेम तुम्ही ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये लावू शकता. असेच काही रूल्स आहेत रिगार्डिंग मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. आता मल्टिप्लिकेशनचे रूल पाहू. फॉर एक्झाम्पल व्हॅल्यू आहे A इंटू B इंटू C इंटू D इज इक्वल टू आन्सर. ह्या 4 व्हॅल्यू आहेत सपोज. तर या व्हॅल्यूमध्ये ए मध्ये शोधायचं किती सिग्निफिकंट फिगर आहेत. सपोज ए मध्ये सिग्निफिकंट फिगर आहेत 1, बी मध्ये आहेत 3, सी मध्ये आहेत 4 आणि डी मध्ये आहेत 2 सिग्निफिकंट फिगर्स. ज्या पद्धतीने आपण मल्टिप्लिकेशन करतो मॅथमॅटिक्समध्ये त्याच पद्धतीनं मल्टिप्लिकेशन करायचं. पण आता या 4 संख्येपैकी सगळ्यात कमी सिग्निफिकंट फिगर कशामध्ये आहेत, ए मध्ये आहेत. किती आहेत, 1. तर तुमच्या आन्सरमध्ये सुद्धा एकच सिग्निफिकंट फिगर येणं आवश्यक आहे. आन्सरमध्ये किती यायला पाहिजे, एक सिग्निफिकंट फिगर. मी एक का कन्सिडर केला, कारण की या सगळ्या व्हॅल्यूंमध्ये मिनिमम संख्या कोणती आहे, 1. कोणती आहे, मिनिमम संख्या किती आहे, 1. वी ऑलवेज सिलेक्ट मिनिमम व्हॅल्यू. आता याचं एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल बघा 40 इंटू 60, याचं काय करायचं आपल्याला, मल्टिप्लिकेशन. मग पहिले मॅथमॅटिक्सनुसार याचं मल्टिप्लिकेशन करून घ्या.
साइन चूक 24, हे 2 शून्य, हे आलं याचं मल्टिप्लिकेशन. आता ज्या 2 व्हॅल्यूंचं तुम्ही मल्टिप्लिकेशन केलेलं आहे त्यामध्ये बघायचं. आता या 40मध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत? करेक्ट, किती आहेत? ट्रेलिंग झिरो. सिग्निफिकंट इफ डेसिमल, डेसिमल आहे का? नाही. मग याच्यात किती सिग्निफिकंट फिगर आहेत? 1. याच्यात किती सिग्निफिकंट फिगर आहेत? 1. मग ॲन्सरमध्ये किती सिग्निफिकंट फिगर यायला पाहिजे? 1. पण याच्यामध्ये 1 सिग्निफिकंट फिगर आहे का? नाही. याच्यामध्ये 2 सिग्निफिकंट फिगर आहेत, 2 आणि 4. हे ट्रेलिंग झिरो सिग्निफिकंट नाही, तरी सुद्धा याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत? 1. मग आता कसं करायचं? हे ॲन्सर बरोबर नाही. मग तुम्हाला हे ॲन्सर अशा पद्धतीनं चेंज करावं लागेल की जेणेकरून त्याच्यामध्ये एकच सिग्निफिकंट फिगर आली पाहिजे. मग पहा, 2400च्या ऐवजी तुम्ही म्हणसाल सर 2 लिहा. असं होऊ शकतं का? तुमच्याकडून मी 2400 रुपये घेतले आणि तुम्हाला 2 रुपये वापस केले, जमतील का? नाही. मग मी काय करतो बघा, या 2400च्या ऐवजी लिहितो 2000. आता सांगा याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत? 1 आहे. मग आपला ॲन्सर आलं. पहा, तुमच्याकडून जर मी 2400 रुपये घेतले आणि 2000 वापस दिले तर कदाचित चालतील, पण 2400 घेतल्यावर 2 रुपये वापस दिल्यावर चालतील का? नाही. मग याच्यामध्ये 1 सिग्निफिकंट फिगर येणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा. आता ABCD किती व्हॅल्यू असतील? आता हे रूल्स कुठे वापरायचे? मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये. गुणाकार करताना ज्या ज्या संख्येमध्ये तुम्ही गुणाकार करताय त्या प्रत्येक संख्येमध्ये बघायचं किती सिग्निफिकंट फिगर आहे. अशा पद्धतीने आपण काय करायचं? मिनिमम व्हॅल्यू सिलेक्ट करायची. समजा 2 व्हॅल्यू आहेत, परत x × y इज इक्वल टू याचा ॲन्सर आहे समजा z. एक्समध्ये सिग्निफिकंट फिगर आहेत 2, वायमध्ये सिग्निफिकंट फिगर आहेत 4. तर ॲन्सरमध्ये किती सिग्निफिकंट फिगर यायला पाहिजे? 2, बिकॉज वी ऑलवेज सिलेक्ट द मिनिमम व्हॅल्यू. मग ॲन्सरमध्ये किती यायला पाहिजे? 2 सिग्निफिकंट फिगर यायला पाहिजे. पहिले गुणाकार करायचा, त्याच्यात 2 सिग्निफिकंट फिगर असतील तर ठीक आहे, नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला चेंज करावं लागेल. आलं लक्षात? तर हे आहेत ॲडिशनचे नियम, हे आहेत मल्टिप्लिकेशनचे नियम. जर तुम्ही हे रूल लक्षात ठेवले तर कोणत्याही संख्येमध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत तर 3 रूलनुसार तुम्ही इझिली सांगू शकता. तुम्ही इझिली ॲडिशन करू शकता, सबस्ट्रॅक्शन करू शकता, मल्टिप्लिकेशनसुद्धा करू शकता आणि डिव्हिजनसुद्धा करू शकता. आता अजून समोर सांगतो काही पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवा. जसं की सिम्पल एक्झाम्पल सांगतो मी. समजा फॉर एक्झाम्पल 10 + 1. 10 + 1 इज इक्वल टू हाऊ मच? आणि दुसरा आहे 10 - 1 इज इक्वल टू हाऊ मच? किती सिंपल प्रश्न आहे. आपल्या मॅथमॅटिक्समध्ये 10 + 1 किती होते? 11. किती होते? 11. आणि 10 - 1 9. पण हीच ॲडिशन आणि हीच सबस्ट्रॅक्शन जर आपल्याला अकॉर्डिंग टू सिग्निफिकंट फिगरनुसार करायची असेल तर हे दोन्ही ॲन्सर रॉंग आहेत. काय? रॉंग. मग बघा 10 + 1 कसं होतं? 10 + 1चं ॲन्सर येते 10 आणि 10 - 1चं ॲन्सर सुद्धा येते 10. लक्षात ठेवा, अकॉर्डिंग टू सिग्निफिकंट फिगर. जर तुम्हाला ॲडिशन करण्याची गरज पडली तर कशी करायची ते तुम्ही तुम्हाला सांगितलेलं आहेच. पण एक लक्षात ठेवा, सिग्निफिकंट फिगरनुसार तुम्हाला ॲडिशन करायची असेल तर कोणत्याही संख्येमध्ये एक ॲड केला किंवा एक सबस्ट्रॅक्ट केला तरी ॲन्सर तीच व्हॅल्यू असते. 20 + 1 ॲन्सर किती? 20. 20 - 1 ॲन्सर किती? 20. अकॉर्डिंग टू सिग्निफिकंट फिगर म्हणतोय बरं मी, लक्षात ठेवा. तुम्हाला एक ॲडिशन करून दाखवतो याची. बघा, एक आहे व्हॅल्यू 10, दुसरी आहे व्हॅल्यू 1. या 10ला कसं लिहू शकतो बघा मी? 1 × 10⁻1 लिहू शकतो. 10चा पहिला घात म्हणजे 10. 10 × 1 इज इक्वल टू 10. आता या 1ला सुद्धा या 10⁻12 अशा पॉवरमध्ये मला लिहायचं. मग कसं लिहिणार मी? 0.1 × 10⁻1. पहा, 10⁻1 म्हणजे 10. 10 × 1 इज इक्वल टू 10. 10⁻1 म्हणजे 10. 10 × 0.1 इज इक्वल टू 1. आलं? मग आता याची ॲडिशन करतो बघा. इथं लिहितो पहिले 1 × 10⁻1. हे लिहिलं 10साठी. त्याच्यानंतर हे लिहितो 0.1 × 10⁻1. याची करायची ॲडिशन. लक्षात ठेवा, 10⁻1 2 3 4 असं काही जरी असलं तर 10च्या पॉवरमध्ये ज्या संख्या आहेत ते आपण सिग्निफिकंट फिगरमध्ये कन्सिडर करत नसतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग याची ॲडिशन करायची. ॲडिशन करण्यासाठी इथं पॉईंट आहे का? नाही. पॉईंटच्या नंतर पहिला 0 मी कुठं देतोय? इथं. मग पहिला 0 जिथं मी दिला त्याच्या अलीकडून काय करायची? एक लाईन ड्रॉ करायची. केली ड्रॉ. या डॉटेड लाईनच्या पलीकडच्या व्हॅल्यूसोबत माझं काही घेणं देणं नाही. आता सिम्पली ॲडिशन करायची. 0 × 1 1 1 0 1 आणि × 10⁻1 ॲज इट इज. सिग्निफिकंट फिगरमध्ये 10 टू द पॉवर ह्या संख्या कन्सिडर करत नसतात. मग आपला रूल काय? डॉटेडच्या पलीकडची व्हॅल्यू 1 ही कन्सिडर करायची नाही. मग ॲन्सर काय? 1 × 10⁻1. 1 × 10⁻1. 10⁻1 म्हणजे 10. 10 × 1 10. मग हे झालं ॲन्सर.
आता तुम्हाला हे काढण्याची आवश्यकता नाही, MCQजमध्ये आन्सर आलं तर लक्षात ठेवा, कोण्याही संख्येमध्ये सिग्निफिकंट फिगर 1 ॲड केला काय किंवा 1 सबस्ट्रॅक्ट केला काय, आन्सर तीच व्हॅल्यू येते. अजून एक दुसरी गोष्ट सांगतो, मिटव हे स्क्रीनशॉट घ्यायचा, घेतला बघा. आता सिम्पल ॲडिशन सांगतो, तुम्हाला खोटं वाटलं तर विचारून बघा कोणाला, त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल. बघा एक व्हॅल्यू आहे फॉर एक्झाम्पल 2.344 इंटू 10⁻21 लिटर प्लस 1 लिटर इज इक्वल टू किती. सिम्पल ॲडिशन. जसं की तुम्हाला माहिती आहे बाबा, कोण्याही दोन संख्येची ॲडिशन करायची असेल तर त्यांचं युनिट सेम पाहिजे. जसं मी तुम्हाला म्हणलो 1 किलोमीटर प्लस 2 लिटर किती होईल सांगा, आपण सांगू शकतो का? नाही. का सांगू शकत नाही? कारण याचं युनिट वेगळं आहे, याचं युनिट वेगळं आहे. मग ॲडिशन करण्यासाठी आपल्याला दोन्ही युनिट सारखे असावे लागतात, म्हणून मी तुम्हाला हे व्हॅल्यू दिलेली आहे. बघा याचं पण युनिट लिटर आहे, याचं पण युनिट लिटर आहे, मग याची ॲडिशन करता यायला पाहिजे. आता बा तुम्हाला तर माहिती आहे, कोण्याही संख्येत 1 ॲड केला काय किंवा सबस्ट्रॅक्ट केला काय, आन्सर हीच व्हॅल्यू येईल. पण कसं येते ते सांगतो. बघा 2.344 इंटू 10⁻21 लिटर म्हणजे नेमकं किती पाणी असते याच्याविषयी तुम्हाला आयडिया नाही आहे. जर मी तुम्हाला म्हणलो की बाबा 5 किलोमीटर प्लस 2 किलोमीटर, तुम्हाला एक बेसिक अंदाज येतो की 5 किलोमीटर अंतर एवढं असेल, 2 किलोमीटर अंतर एवढं असेल, पण एवढं लिटर पाणी म्हणजे किती पाणी असू शकतं याची आपल्याला कल्पना नाही. तर पहा 2.344 इंटू 10⁻21 लिटर म्हणजे जवळपास एका समुद्रा एवढं पाणी असतं. किती? समुद्रा एवढं. मग समुद्रामध्ये जाऊन तुम्ही 1 लिटर पाणी ॲड केलं काय किंवा समुद्रामधून 1 लिटर पाणी काढलं काय, समुद्राला काही फरक पडणार आहे का? नाही. तशाच पद्धतीने याची ॲडिशन पहा, लिहितो मी 2.344 लिहिलं, दूर लिहितो थोडं आपल्याला गरज आहे म्हणून, इंटू 10⁻21 लिटर प्लस काय करायचं 1, सो प्लस 1, सो 0.21 शून्य लावावं लागतील मला. 2 3 4 5 6 7 8 9 10 13 14 15 16 17 18 19 20 21 एवढे शून्य लिहावं लागतील आणि मग याची ॲडिशन करायची. मग आपला रूल पॉईंटच्या नंतर पहिला 0 मनानं कुठं कन्सिडर करतोय? इथं. जिथं आपण 0 कन्सिडर केला त्याच्या अगोदर काय करायची? डॉटेड लाईन ओढून घ्यायची आणि डॉटेड लाईनच्या पलीकडच्या व्हॅल्यू कन्सिडर करायच्या नाही. मग याची ॲडिशन किती येईल? 2.344. इकडं काय आहे आपलं 10⁻21. मग आन्सर काय आलं? हीच व्हॅल्यू 2.344 इंटू 10⁻21. हे काय आलं आपलं आन्सर. मग हे असं आन्सर ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करण्याच्या ऐवजी लक्षात ठेवा, कोण्याही संख्येमध्ये एक ॲड केला किंवा सबस्ट्रॅक्ट केला तरी आन्सर तेवढंच येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट स्क्रीनशॉट घ्यायचा, घेतला बघा. आता बा जवळपास सिग्निफिकंट फिगर संदर्भातले सगळे नियम तुमच्या लक्षात आलेले आहेत. एकदा रिपीट करतो मी. 3 रूल आहेत. पहिला रूल कोणता? लीडिंग 0 नेव्हर सिग्निफिकंट, ट्रेलिंग 0 सिग्निफिकंट इफ डेसिमल, आणि तिसरा रूल झिरोज इन बिटवीन ऑलवेज सिग्निफिकंट. आपण एक्झाम्पल सुद्धा पाहिले. बघा आता अजून काही व्हॅल्यू असतात, काही कॉन्स्टंट व्हॅल्यू असतात, काही नाहीतर काही प्युअर व्हॅल्यू असतात. कोणत्या असतात? प्युअर व्हॅल्यू असतात किंवा काही कॉन्स्टंट व्हॅल्यू असतात. काय असतात? कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे. जशी एखादी प्युअर संख्या घेतो मी, फॉर एक्झाम्पल ॲव्हॅगॅड्रोज नंबर. आता कोणी म्हणलं ॲव्हॅगॅड्रोज नंबरमध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत, तर त्याच्यामध्ये त्याच्यात त्या व्हॅल्यूत असतील तेवढ्या सिग्निफिकंट फिगर नाहीत. फॉर एक्झाम्पल पहा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, प्युअर व्हॅल्यू आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स समजा तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिलेला आहे 3/2. मग तुम्ही याचा भागाकार केला, आन्सर आला 1.5 आलं. मग तुम्ही काय म्हणणार, याच्यात 2 सिग्निफिकंट फिगर आहेत का असं तुम्ही म्हणणार, पण हे रॉंग आहे. कशामुळं? कारण की ही प्युअर व्हॅल्यू आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. लक्षात ठेवा, एखादी व्हॅल्यू प्युअर असेल, कॉन्स्टंट असेल किंवा डिफाईन असेल. काय असेल? डिफाईन. त्यावेळेस त्या संख्येमध्ये इनफायनाईट सिग्निफिकंट फिगर असतात. किती असतात? इनफायनाईट सिग्निफिकंट फिगर असतात, हे लक्षात असू द्या. दुसरी व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल पायची व्हॅल्यू किती असते? आपण लिहितो 22/7. यालाच आपण काय लिहितो? 3.14. मग तुम्हाला कोणी विचारलं की बाबा पायमध्ये किती सिग्निफिकंट फिगर असतात, तुम्ही म्हणसाल 1 2 3 सिग्निफिकंट फिगर नाहीत, कारण पाय ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. म्हणून याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत? इनफायनाईट.
किती आहे? इन्फायनाईट. अजून एखादं एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल स्पीड ऑफ लाईट. स्पीड ऑफ लाईट. लाईटची स्पीड किती असते? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आता 10⁻⁴ पॉवरच्या संख्या आपण कन्सिडर करत नाही. तुम्ही म्हणसाल की बाबा स्पीड ऑफ लाईटमध्ये एक सिग्निफिकंट फिगर आहे, पण असं नाही, कारण ही व्हॅल्यू कशी आहे? प्युअर व्हॅल्यू आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, डिफायनाईट व्हॅल्यू आहे, डिफाईन केलेली व्हॅल्यू आहे. म्हणून याच्यामध्ये सुद्धा किती सिग्निफिकंट फिगर आहेत? इन्फायनाईट. लक्षात ठेवा. आलं लक्षात? किंवा कोणी सांगितलं इफ आय हॅव 8 टोमॅटोज. कोणी सांगितलं तुम्हाला की एखाद्या मुलगा आहे, फॉर एक्झाम्पल राम नावाचा, त्याच्याकडे काय आहेत? 8 टोमॅटो आहेत. मग तुम्हाला जर विचारलं या सेंटेन्समध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत, तर 8 म्हणजे 1 सिग्निफिकंट फिगर आहे असं नाही. याच्यामध्ये सुद्धा किती सिग्निफिकंट फिगर आहेत? इन्फायनाईट. मग लक्षात ठेवा, प्युअर व्हॅल्यू किंवा एखादी व्हॅल्यू डिफाईन असेल किंवा एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल तर त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती असतात? इन्फायनाईट. बाकी मग आपले रूल्स तो मी तुम्हाला सांगितलेले आहेत. लक्षात ठेवा 3 रूल. ओके. Hope you can enjoy the video. If you like the video, then please like, comment and share. Thank you.